श्री गजानन विजय अध्याय 7वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी राघव रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे। तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर, ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी। तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी, जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडीला। भूपतीचा वशिला ज्या ते देवा लादला, तो वंद होतो दिवानाला। नीच कितीही असला जरी ऐशा अमोघ कृपेला, होईन कामी योग्य भला, याचा जो मी विचार केला। तो ऐसे आले कडून नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती। शोचनीय पांडुरंगा मन सदा आषाढभूत, ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागली भरच्या भरी। मग ऐशा पातकाला केवी लाधला वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे। तुला आवडी पातकाची मनापासून आहे साची, ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण। जो पातका लागून तरी तसे तोच मोठा, ज्या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणियान। देवा मम पातका लागून किमपि पाता पाहू नको, रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा। दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नका, हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव। याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा, हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन। घरचे धन कनक संपन्न, पसारा थोर शेतीचा, पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी। आली भाग्ये जमीदारी मग काय विचारिता, महादजी पाटलास दोन मुलगे ओरस, थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजी। तुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका, गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्याते। पाटील कडताजी कारण मुलगे होते 6 जण, तुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे खुशी। कडताजी पावता मरण 6 मुलांचे संगोपन, तुकाजीने केले जाण जन्मदात्या बापापरी। तुकाजीच्या अमदानिक भरभराट झाली बहुत, अष्टसिद्धी सदनात पाटे नांदू लागल्या। पाटील तुकाजी नंतर खंडूकरी कारभार, याचा पुढे साचार काही न चाले कोणाचे। या खंडू पाटला प्रति 5 बंधू निश्चिती, गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी। आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार, पैशाचा तो निधेधूर जयाची या सदनामध्ये। बंधू सारे तालीम करीती, दांडपट्टे खेळती, कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलास। उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा, म्हणतील तो शब्द त्याचा झेलणे भाग रयतेला। नेहमी कटकटी माऱ्या माऱ्या शेगावात होत्या खऱ्या, पाटील एका माफी साऱ्या लोकांप्रती मोजित असे। हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत, वाटेल त्या बोलती सत्य अद्वात वा यथामती। असो पाटील बंधूंनी राऊडात येऊनी, महाराजा ते हेटाळणी करण्याचे ते सुरू केले। कोणी म्हणावे पिशा गण्या खातोस का ताक कन्या, ऐशा गोष्टी अति उन्या त्यांनी कराव्या समर्थासी। कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवय निश्चिती, तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून। त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार, याचा करी विचार बऱ्या बोलाने येधवा। त्यांचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे, अवघे हसण्यावरी न्यावे कोप न धरावा किंचित। ऐसा उर्मठ प्रकार मंदिरी चाले निरंतर, म्हणून पाटील भास्कर समर्थासी ऐसे बदला। नका महाराज येथे राहू, चला आकोली ग्राम जाऊ, ही पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंध। हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले, सत्ते पुढे काही न चाले येथे याची पाटीलकी।
गजानन बोलले त्यावरी, भास्करा थोडा दम धरी, ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परम भक्त, मात्र विनया प्रतिथारा त्यांच्या पाशी नाही जरा, शोधनी पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझ. ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची, कृपा आहे संतांची यांच्या कुडावर भास्करा. जमेदारा उर्मटपणा हेच आहे भूषण, काय वाघाचे ते वजन असावे सांग गाई परी. तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाना, अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवन्या रीती. गेल्यावरी काही काळ हा रुमटपणा जाईल, पावसाळ्याचे गरुड जळ हिवाळ्यात निवड होई. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी, महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करीन चित, चाल जाऊ तालमीत, उगे न बैसायचे म्हणत गणगण गणात बोते. तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पाहू, मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था मानवले दोघे तालीम मध्ये गेले, समर्थांनी कौतुक केले ते आता परियेसा. खाली बसले गजानन उठीव आता मजला गुण, असलास जरी पैलवान तरी साच करशील हे. हरी पाटील उठपाया लागला यत्न करावया, परी ते अवघे गेले वाया. हाल नेता समर्थ मुडी घामाघूम तनू झाली, शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्वडी समर्थाशी झुंजता, हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त, अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल ना. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी. होळ्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या, त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला, जंबुकाच्या चेष्टेला गजपती न मानिला. श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत, काही असो याच्या पायी आता ठेवणे आले डोई. आजपर्यंत मी नाही कवनासी ही नमन केले. समर्थ म्हणाले हरीला, आता बक्षीस द्या आम्हाला, नाही तरी जीत मजला तुवा करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुन, कृष्ण बलरामे बालपणी ऐसाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिक आणि चाणूर मल्लविद्येने परमेश्वर, वदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पुतनारी पाटील होता यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तैसा तुवा करावे शरीर बला वाढवावे, ना तरी हे सोडावे पाटील नाम आपले. हेच बक्षीस द्यावे मज, ना तरी कुस्ती करी आज येणे रीती. उतरला माझ समर्थांनी हरीचा, हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास, शेगावाच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने, जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हरीने दिले सोडून, अद्वातबा भाषण करणे पुण्यपुरुषाशी. मी पाहून त्याची कृती इतर बंधू बोलती, हरी तू त्या जोगड्यावरती का भितोस कडेना. आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार, ते तूच कारे ठेविशी शिर पदी त्या नागवयाच्या. त्या पिशाचे थोटांड गावी माजले उद्दंड, त्याचा पाहिजे काढिला दंड लोका सावध करावया. ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील पुढे, पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. मैद साधूचे वेश घेती, वेड्या वाकड्या कृत्या करीती, बाया बापड्या भूतिती याच करी विचार. सोन्या कसला विलाविला न कडे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा कडून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कडला, जेव्हा रेडा वेद बोलला, परीक्षेविना कवनाला असतानी मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करुसाची, मोडी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरी न काही बोलला, मित्रांनी प्रश्न केला, अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची, तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी.
आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येतपा अंगावर त्याचे वडना उठले जर तरीच योगी मानितला ऐसे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकराचे बालिश चाडे मनीना आणि सुज्ञ कदा मारुती म्हणाल्या त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने दिदली आपणा प्रती आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले उसकरी घेतले समर्थांसी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरी जे होते इतर ते पडू लागले शाभर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरांसी नका मारू समर्थांसी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे तुमचा पाटील पुढात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनांविषयी हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी तरी ही नदी न लेखन यासी घ्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नाक तोडा मारुतीने जाणली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबड्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक त्यादरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहाया योग येथे आलो आम्ही जाग यात न घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुनी मुस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैसा का झोडितात ओंब्या शेती पुष्कल परीन महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कोठेही ना उमटले वड त्यांच्या अंगावर ते पाहता पोरे भ्याले चरणी त्यांच्या लागली म्हणते खराच आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणते पोरांना मुलांनो तुमच्या कराला असेल ती त्रास झाला मारथ्याने मजलागी त्या श्रमाचा करण्या नाश काढून देतो क्षुरस तुम्हालागी प्यावयास या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हातानेच पिळवूनिया त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मोडी समर्थांनी पहा पिळली आणि त्या कारणे दिली रस नवाडी पोरास श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढिला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला लोक म्हणती ही योग शक्ती दंतकथा मुळी नसी योग जी का प्राप्त होती त्या शक्तीला प्रिय नसे पौष्टिक पदार्थे शक्ती येती परीन ऐसी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राचे करणे असल्या योग शिका हेच तत्व सुचवायासी पाटील अर्भकाशी करे काढून रसांशी दावित झाले श्रोते हो समर्थांसी बंधुना गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हा प्रथम आला आहे प्रत्यय ऐसे म्हणून कथली सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला परी मार्दव बांधीला मुरी नव्हते किंचित गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई आई लेकरा माझी होई भाषण रे तुईचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने नोकर चाकर हीन दीन त्यांच्या सवे जे भाषण करीते संभावित जन तेही ऐकरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची काकी रयत गावाची लेकरे त्यांची निसंशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतकरणी पहा नारडा लागुनी वर करवंटी खोबरे आत याचन्या येतयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ काजीचा झाला म्हणून कारभार करी फुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या पुढे तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्धपकाळ
नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्यांनी. आज विनंती करीताना स्वामी समर्थ गजानना, म्हणावे त्या करुणा करुणा करुणा. पोरेखा दे द्या मज, तो खरा साधू असल्या सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझाही अवघा हेत तरीस जाईल त्या योगे. साधू पुरुष अशक्य काही जगत्रय्या उरले नाही. संत लाभाचा करुण घेई काही आपणा उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते ऐकाय निरीती. अरे गण्या माझ्या चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर. तुझ्या पायी ज्याचे शिर तो कारा आह्वानी पुत्रिक. ऐसे भाषण ऐकले महाराज त्यासी बोलले. आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतो सकडेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणशी बापुढे. मग कारे हे न घडे साय हे धन बलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या अति. जे कोणी न मोडती जनशब्द या वराडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करीशी भला. आपण पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्ता केधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी. मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात हे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर. तैसाच हाही प्रकार तेथे नगती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता मज कारणे पोराची. याचना म्हणजे मागणे पीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक पिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐकेल माझी भीड त्याला न हे काही जड. तू घरचा आहे स्थळ रस आंब्याचा तुझ्या खाली. हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझ कारण. आम्ररसाचे भोजन दरसाल खाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले. कुपाजीसी दिले मंदिराचे वर्तमान. हे एकता कुपाजीस आनंद झाला बहुवस. तो काही लोटता दिवस समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले तिजलागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला तुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुड गहू. पेडे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना. ताटत झाले भारसे विकू नाव ठेवलीसे. पुढे वाढ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्य पुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रंगू लागला. हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाच्या. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फडी देशमुखांची एक फडी पाटलांची. अंतकरणे एकमेकांची मुळे होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा करण्याघात. सदा इच्छिती मनात क्लेश नसे प्रेमाचा. शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन. एकमेका पुढे श्वान येता गुरुगुर रोकडी. तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी तुकाजी झाले स्वर्गवासी. पाहुन या नातवंडासी भीमातटी पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी. तारे नेलास काढून
ऐशी संधी पाहुन बालट आनाया कारण पाटलावरी सवळपूर्ण मिळाले देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा व्रत ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दास गुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त कार्त सोडून या शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तमोऽध्याय समाप्तम्।